तुम्हाला फॅट कमी करायचंय ना, पोट कमी करायचंय ना, तर ही रील पूर्ण बघा आणि समजून घ्या तुमची बॉडी दिवसाला किती कॅलरीज वापरती ते पहिले शोधा आणि त्याच्यापेक्षा कमी कॅलरीज खायला सुरुवात करा. त्याला कॅलरी डेफिसिट म्हणतात. पण खूप लोक काय करतात, उपाशी राहतात, कमी खातात आणि जिम मध्ये जाऊन फक्त कार्डिओ करतात आणि मग म्हणणार पोट कमी नाही होत. ते कसं जाईल मला सांगा. तुमचा प्रोटीन कमी आहे, ट्रेनिंग कमी आहे, फॅट वाढलेला आहे, बॉडी कसं कमी करेल? त्यासाठी तुम्हाला हाय प्रोटीन घ्यावं लागेल. त्यामुळे काय होतं, मसल रिकवर होतो आणि फॅट बर्न होतो. आणि तुमचा फॅट इंटेक कंट्रोल मध्ये ठेवा. बॉडी जे फॅट बर्न करते तिथून फॅट गेला पाहिजे, नवीन डिपॉझिट नाही झाला पाहिजे. आणि 10 ते 15,000 मिनिमम स्टेप्स कंप्लीट करा दिवसाला. कार्डिओ ठीक आहे, पण स्ट्रेंथ ट्रेनिंग पण पाहिजे आणि सगळे मसल ट्रेन झाले पाहिजे, बॅक, लेग्स, चेस्ट, शोल्डर सगळे. तेव्हा तुमची बॉडी एनर्जी वापरती आणि फॅट बर्न होतो. नुसतं कार्डिओ करून नाही होत काय. आणि जेवण कंट्रोल मध्ये करायचं म्हणजे असं नाही की उपाशी राहायचं. तुम्हाला फक्त कमी कॅलरीज घ्यायचे. कमी कॅलरीज म्हणजे त्या फूडची क्वांटिटी जास्त असली पाहिजे पण कॅलरीज कमी. असं फूड घ्या, त्याने काय होईल, तुम्हाला भूक नाही लागणार. फ्रूट्स, सॅलड, चिकन, एग्स, वे प्रोटीन. क्लीन जेवण करा पण ट्रॅक करून खा. एक दिवस समजून काम करा, बॉडीला फील करा. वर्कआउटचा स्ट्रेस, प्रोटीनची रिकव्हरी, तेव्हा तुमचं होणार फॅट लॉस. आणि सगळ्यात मोठा पॉइंट, फास्ट रिझल्टच्या मागं लागू नका. बॉडीला टाइम द्या, तुम्ही त्याच्यावर काम करा, खूप चांगले रिझल्ट्स येतील. असं वजन कमी नाही होत की 2 महिन्यांनी तुमचा कुठला प्रोग्राम आहे आणि तुम्ही जिम लावली आहे वेट लॉस करण्यासाठी. हे असं नसतं भावांनो. कन्सिस्टन्सी लागते, डिसिप्लिन लागतो, तेव्हा जाऊन वजन कमी होईल. आणि बॉडी मसल बिल्ड करायला टाइम लागतो. आणि हे सगळं गोष्टी सांगायचं एकच उद्देश आहे, तुम्ही फिट राहा, हेल्दी राहा आणि तुमच्या लाईफला चेंज करायला सुरुवात करा. आणि अशाच रिअल थॉटफुल टिप्ससाठी मला फॉलो करा.